मंडळी, मन अस्वस्थ झालंय, अस्थिर झालंय, मनाला शांत करायचंय. मग यावर एकच उपाय, नवनाथांचं दर्शन. तर मग चला, श्रावण सरी या आपल्या आवडत्या चॅनेलच्या व्हिडिओमधून नवनाथांचं न भूतो न भविष्यती असं दर्शन घेऊया. हो, पण मंडळी, व्हिडिओ सोडून कुठेही जायचं नाही. व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि लाईक करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चला तर मग सुरू करूया. नवनाथ कथासार भाग 2. मच्छिंद्रनाथांचा जन्म. कवी ध्यान करत होते. यमुना नदीत ज्या मत्स्येने ब्रह्मतेज गिळले होते ती त्यांना दिसली. त्या तेजात त्याने जीव रूपाने प्रवेश केला व गर्भवास स्वीकारला. पुढं काय झालं? कैलासावर शंकर पार्वती बसलेली असताना पार्वतीने शंकराला म्हटले, तुम्ही ध्यान करता, साधना करता, ती मला सांगा, दीक्षा द्या. तेव्हा शंकर तिला म्हणाले, मी दीक्षा देतो, पण निवांत व एकांताची जागा हवी. तेव्हा नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य त्रैलोक्यात हिंडले. त्यांनी यमुना तीर पसंत केला. तेथे नंदीसह उतरून शंकरांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला, बीज मंत्र सांगितला. मग तिला विचारले, मी सांगितले ते कळले का? पार्वतीने होकार देण्याआधीच यमुनेच्या पाण्यातून हो कळले असा उद्गार आला. शंकरांनी पाहिले, पाण्यात एक मोठी मत्स्य आहे, तिचा गर्भ कवी नारायणाने व्यापला आहे. ते त्याला म्हणाले, कवी, तू ऐकलेस? वा, अनुभवी घेतलास. पुन्हा गर्भ बोलला, हो, सर्वत्र अभेद ब्रह्माचाच प्रत्यय येत आहे. तेव्हा शंकर म्हणाले, मत्स्येंद्रा, तू धन्य आहेस. आता तुला पुन्हा दत्तांकडून उपदेश करून देईन. पार्वतीचे शंकर मग निघून गेले. मत्स्येने तो गर्भ अंड्यासहित पुढे तीरावर वाळूत टाकला. तेथे बगळ्यांचा एक थवा मासे खाण्यासाठी आला. त्यांना ते अंडे दिसले. पक्ष्यांच्या आशेने त्यांनी ते फोडले. तात मनुष्य बालक दिसला. तो मोठमोठ्याने रडू लागला. ते भ्यायले व पळून गेले. तो बालक अंड्याच्या फुटक्या कवचात पडून वारंवार रडू लागला. तेवढ्या तेथे एक कामिक नावाचा मासे पकडणारा कोळी आला. त्याने ते रडणे ऐकले. त्याला फार नवल वाटले. तो जवळ गेला. तो अंड्यात एक मुलगा रडत होता. त्याने वात्सल्याने त्याला उचलून घेतले. त्याचे रडणे कसे थांबवावे याचा विचार करीत तो क्षणभर उभा राहिला. तोच त्याला आकाशवाणी ऐकू आली, कामिका, हा कवी नारायण ऋषी आहे. हा सिद्ध जगाचा तारक आहे. याला घरी ने व वाढव. याचे नाव मच्छिंद्र ठेव. त्याला फार आनंद झाला. त्या मुलाला घेऊन तो लगबगीने धावत घरी गेला. त्याने त्याची स्त्री शारद्वता हिच्याजवळ तो बालक दिला व तो बालक कसा सापडला ते सांगितले. तिलाही फार आनंद झाला. तिने व कामी कोळ्याने आपण निपुत्रिक आहोत म्हणून देवाला दया येऊन आपल्याला हा पुत्र दिला आहे असे समजून फारच प्रेमाने त्याचे संगोपन करण्याचे ठरवले. आश्चर्य असे की त्याला आपल्या पोटाशी धरताच शारद्वतेला पुन्हा पाळणा फुटला. त्या मुलाला मच्छिंद्र म्हणून त्यांनी फार लाडाने वाढवले. 5 वर्षाचा झाल्यावर तो बापासह नदी तीरावर जाण्यास निघाला. कामिक व तो यमुनेवर गेला. एकदा जाळी टाकून कामिकाने मासे पकडले व काठावर आणून मुलासमोर ते वाळूत टाकले व मासे सांभाळण्यास सांगून तो पुन्हा नदीत जाळी टाकण्यास शिरला. तेव्हा मच्छिंद्राला ते पाण्याबाहेर तडफडणारे मासे व त्यांची मरणांतिक स्थिती बघवेना. त्याला वाटले, हे मासे पाण्यात सोडावे म्हणजे जगतील. त्याने तसंच केलं. कामिकाचं लक्ष नव्हतं. त्यावेळी त्या बालकाने पुष्कळसे तडफडणारे मासे पाण्यात सोडले. कामिक परत आला. मासे कमी कसे असं त्याने विचारल्यावर मुलगा म्हणाला, मी ते पुन्हा नदीत सोडले. उगीच मरत होते. कोळी संतापला व त्याने त्याच्या तोंडात चपराक मारून म्हटले, पोरा, भीक मागायची आहे का? मासे पाण्यात टाकलेस तर खाशील काय? त्याच्या रागामुळे मुलगा गप्प बसला. मारामुळे कळवळला. कोळ्याने त्याला बजावले व तो पुन्हा नदी शिरला. पुन्हा जाळी टाकली. त्याची पाठ फिरली. तो दूर गेला. तेव्हा मच्छिंद्राने निर्वाणीचा विचार केला. भीक होय, मासे खाण्यापेक्षा भिक्षा बरी. आता इथं राहायचं नाही. लगेच तो हळूच कोळ्याच्या दृष्टीआड व्हावं म्हणून तीरापासून दूर गेला. वृक्षराजी शिरला व उत्तरेची दिशा धरून खूप जोराने पळत सुटला.
कामिकापासून तो जास्तीत जास्त दूर जात होता. दमला की विश्रांती घेऊ पुन्हा चाले. होता होता तो बद्रिका वनाला गेला. तेथे घनदाट अरण्य शिरला व एका मोठ्या वृक्षाखाली त्याने बैठक मारली. आता निराहार राहून तप करायचे असे त्याने ठरवले व तो तप करू लागला. अशी 12 वर्ष गेली. तो तप करून अगदी क्षीण, हाडांचा सापळा दिसावा तसा झालेला होता. त्याला श्री दत्तात्रय व श्री शंकर यांनी दर्शन दिले. ती अद्भुत कथा पुढे ऐकू. दत्तांचा अनुग्रह. श्री शंकर व श्री दत्तात्रय मंदराचलाची शोभा पाहत व बद्रिका वनाचे सौंदर्य पाहत चालले होते. त्यांना दाट अरण्यात 17-18 वर्षाचा मच्छिंद्र ध्यानस्थ दिसला. त्याची अस्थिपंजर अवस्था पाहून दुरूनच शंकर दत्तात्रयाला म्हणाले, हा तरुण अगदी क्षीण दिसतो. मी इथं थांबतो. त्याच्या तपाचा हेतू तुम्ही विचारा. त्या मोठ्या वृक्षाकडे श्री दत्तात्रय हळूहळू गेले. त्यांच्या भोवती दिव्य प्रकाश पडला होता. मच्छिंद्रांना जवळ जाऊन त्यांनी हाक मारले. तपस्वी तरुणा, एवढे घोर तप कशासाठी करतोयस? त्यांचा शब्द कानी पडताच त्याने कष्टाने डोळ्यांच्या पापण्या उघडल्या. त्यांचे दर्शन होतात मानेनेच बसल्या बसल्या त्यांना अभिवादन केले व म्हटले, गुरुदेव, येथे 12 वर्षात एकही माणूस दिसला नाही. आपण दिसलात ही अंबा भवानीचीच कृपा म्हणायची. आता आम्हाला कृपा प्रसाद देऊनच जावं. श्री दत्तगुरु म्हणाले, मी अत्रिसुत दत्त होय. तू हे क्षीण करणारे घोर तप का करतोयस? तो म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला धन्य केले. माझे तप फळाला आले असे म्हणून त्याने त्यांच्या चरणी स्वतःला झोपून दिले. फळा असे म्हणून त्यांनी त्याला उचलून आपल्या दिव्य बाहूने आलिंगन दिले. तेव्हा भक्ती भावनेने भरून तो म्हणाला, भगवान, मी ईश्वर प्राप्तीसाठी तप करीत आहे. तुम्ही ब्रह्मा, विष्णू व महेश यांचे एकवेटलेले सर्व साक्षीत सर्वज्ञ देव माझी 12 वर्ष उपेक्षा का हो केली? माझा एवढा काय हो अपराध झाला? त्यांनी त्यांचे अश्रू पुसले, सांत्वन केले. त्याला आपल्या इच्छा मात्र करून सुदृढत्व दिले. तेव्हा मच्छिंद्र पुन्हा पाया पडला. त्यांनी त्याच्या मस्तकी वरद हस्त ठेवला व त्याला उपदेश केला. त्यामुळे मच्छिंद्राची भेदबुद्धी नाहीशी होऊन माया नष्ट होऊन सर्वत्र एकच चैतन्य त्याला भासू लागले. त्याने विचारले, गुरुदेव, सर्वत्र मला एकच एक परम चैतन्य दिसत आहे. काय बोलू? वर्णन अशक्य आहे. ते म्हणाले, या स्थितीचा तुला नित्य अनुभव येईल. चल, भानावर ये. तुला भेटायला शंकर आले आहेत. चल. हे ऐकून तो चकित झाला. त्याला घेऊन श्री दत्तगुरु श्री शंकरापाशी आले. श्री शंकराने मच्छिंद्राला मत्स्याच्या पोटातील अवस्थेचे स्मरण करून दिले व दत्तात्रयाला सांगितले, याला सर्व सिद्धीचे सामर्थ्य द्यावे. श्री दत्तात्रयाने त्यावेळी मच्छिंद्रावर अनुग्रह करून त्याला देवतांचे वरदान प्राप्त करून दिले व पंचमहाभूतांवर अधिकार दिला. नाथ हे नाम, मच्छिंद्र हे स्वतःचे नाम, संप्रदायांचे शृंगी आदी लक्षणे, कान विंगण्याचे संस्कार, परंपरा चालवण्याचे, शक्ती संक्रमित करण्याचे, दीक्षेचे सर्व सामर्थ्य दिले व सामान्याने ते दोघे निघून गेले. मच्छिंद्रही तेथून दक्षिणेकडे निघाला. पुढील भाग ऐकण्यासाठी लाईक करा.